सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग क्रमांक 1 मधील जो काय पहिला पाठ आहे संच, तो आज बघणार आहोत. तर बघा, द फर्स्ट चॅप्टर इज सेट्स. ओके, तर व्हॉट इज मीन बाय सेट? द डेफिनेशन ऑफ सेट: if we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called as a set. ओके, म्हणजेच काय? जर एखाद्या समूहातील जे काही घटक आहेत आपण ते नेमके आणि अचूकपणाने जर सांगू शकतो, तर अशा प्रकारच्या समूहाला काय म्हणायचं? संच म्हणायचं. ओके, द नेक्स्ट पॉईंट बघा, पुढचा मुद्दा काय? The name of the set is shown by using capital letters and the elements of the sets are shown by small letters. ओके, म्हणजे सेट दाखवण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर करायचा आणि संचामधील जे काही घटक आहेत ते दाखवण्यासाठी स्मॉल लेटरचा या ठिकाणी वापर करावा लागतो. ओके, देन देअर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट. ओके, म्हणजेच संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. आता त्या 2 पद्धती कोणत्या? बघा, द फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड, or also we called roster method. रोस्टर मेथड म्हणजेच याला आपण म्हणतो यादी पद्धत. यादी पद्धत. दिस इज अ फर्स्ट मेथड ऑफ रायटिंग सेट. ओके, ही आहे संच लिहिण्याची पहिली पद्धत. तर मग या पद्धतीमध्ये संच कशा प्रकारे लिहायचा? तर बघा, आता जर तुम्हाला सांगितलं की राईट द सेट्स ऑफ नॅचरल नंबर्स, म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच लिहा. ठीक आहे, आपण बघितलं की कॅपिटल लेटर्सनं काय करायचं? संचाला नाव द्यायचं. मग आपण एन, त्या ठिकाणी एन कशामुळे दिलं? कारण एन मीन्स नॅचरल नंबर्स. ओके, कोणताही एक कॅपिटल लेटर वापरू शकता. ओके, मग नॅचरल नंबर्सचा सेट लिहायचा. मग 1 2 3 4 5. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स इज स्टार्टिंग फ्रॉम 1 अँड सो. ओके, आता बघा, 1 पासून सुरू होणारे असे अनंत पर्यंत जे काही संख्या आहेत त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. ओके, पुढे जर तुम्हाला जर सांगितलं की पूर्ण संख्यांचा संच लिहा, म्हणजे होल नंबर्स, राईट द सेट ऑफ होल नंबर्स. इन दिस मेथड वी यूज द कर्ली ब्रॅकेट. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला महरपी कंस या ठिकाणी वापरावा लागतो आणि त्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे जे काही घटक आहेत ते लिहावं लागतं. ओके, आता होल नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 0. ओके, 2 3 4 and so. This is a रोस्टर मेथड और लिस्टिंग मेथड. बघा, यामध्ये जर पुढचं उदाहरण घ्यायचं झालं, समजा तुम्हाला एखाद्या शब्दाचा संच लिहिल्यास सांगितला. फॉर एक्झाम्पल, राईट द सेट ऑफ द वर्ड टीचर. म्हणजे टीचर या शब्दाचा तुम्हाला सेट लिहायचा. बघा, टीचर शब्द कसा आहे? TEACHER. ओके, इन दिस वर्ड द लेटर E इज ॲपियर मोर दॅन वन्स. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस ई या ठिकाणी आलेला आहे. तर मग बघा, सेटमध्ये लिहिताना आता तुम्हाला जर सांगितलं टीचर या शब्दाचा तुम्हाला काय करायचं? संच लिहायचं. ओके, आपण संचला नाव देऊ ए. आता
या वर्डमधले म्हणजेच या शब्दामधील जे काही अक्षर आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. सुरुवातीला आहे टी, ई, ए, सी, एच, आर. एकापेक्षा जास्त वेळेस आलेला कोणताही अक्षर असेल तर तो एक वेळेसच घ्यायचा. ओके. देन द सेकंड मेथड ऑफ रायटिंग सेट इज अ रूल मेथड. बघा दुसरी पद्धत आहे रूल मेथड, त्यालाच आपण म्हणू गुणधर्म पद्धत. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धत. बघा आता या गुणधर्म पद्धतीमध्ये कशा प्रकारे संच लिहायचा. In this method, we do not write the list of elements but write the general elements using the variable followed by a vertical line and write the property of the variable. ओके. म्हणजे या गुणधर्मामध्ये आपल्याला जे काही घटक आहे यांची यादी लिहिण्याची गरज नसते. त्याऐवजी काय करावं लागतं, एक चल वापरून त्या घटकाचे गुणधर्म त्या चलापुढे लिहून टाकायचे. ओके. बघा कशा प्रकारे लिहायचं. आता समजा आपल्याला सांगितलं की 1 ते 15 पर्यंतच्या विषम संख्याचा संच लिहा. कोणत्या पद्धतीने, रूल मेथडमध्ये. ओके. आता रूल मेथडमध्ये लिहायचं म्हटल्यानंतर आपण त्याला सेटला नाव देऊ ए. ओके. कर्ली ब्रॅकेट. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला यादी नाही करायची. काय करायचं, एक चल घ्यायचं. आपण घेऊ एक्स, ए वर्टिकल लाईन अँड एक्स इज. आता याची प्रॉपर्टी लिहायची आपल्याला की गुणधर्म काय. तर आपल्याला काय सांगितलं आहे की विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. एक्स इज ऑड नंबर. ऑड नंबर लेस दॅन 15. म्हणजेच काय की यक्स हा 15पेक्षा लहान विषम संख्या आहे. म्हणजे या पद्धतीने आपण सेट लिहू शकतो. आता जर तुम्हाला जर लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं असेल तर कशा प्रकारे लिहिणार तुम्ही. बघा या ठिकाणी लिस्टिंग मेथडमध्ये कर्ली ब्रॅकेट. ओके. आता लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना तुम्हाला एलिमेंट्स लिहावं लागतात. मग 15 पर्यंतच्या जे काही विषम संख्या आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायच्यात. विषम संख्या कोणत्या आहेत, 1, 3, 5, 7, 9, 11, 13. ओके. ही झाली लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजेच अशा प्रकारे तुम्हाला लिस्टिंग मेथडमधील रूल मेथडमध्ये लिहिता यायला पाहिजे सेट, आणि रूल मेथडमधील लिस्टिंग मेथडमध्ये देखील सेट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सेट लिहिण्याच्या जे काही 2 पद्धती आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तरी प्रॅक्टिस सेटमधले तुम्ही उदाहरणं सोडवा. काय अडचण आली तर कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. ठीक आहे. धन्यवाद.